हाय नमस्कार गुड मॉर्निंग. मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते. कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. चला आज व्हिडिओची सुरुवात जी आहे गार्डनपासून करते आहे. ती सुंदर दिसतं ना सर्व, अगदी हवं असं इतकं डोळे सुखवतात की काय सांगू. असं सकाळी सकाळी मस्त गार्डनमध्ये एक फेरफटका मारून कसं आळसही पळून जातो, मनही प्रसन्न होतं. तसं तर स्वयंपाक माझा बनवून झालेला आहे. सकाळी आरोहीला मस्त अशी आलूची चटणी आणि पोळी आणि काय बनवलं होतं, उपमा बनवला होता. सो तिचा टिफिन बनवून झाला, पण आलूची चटणी अगदी थोडीशीच बनली होती. सो त्यासाठी आणि तसंही आईला पातळ काहीच म्हणजे हवं असतं जेवायला. सो घरात शेव होते तर म्हटलं चला आता शेवभाजी बनवूयात. आणि खरं सांगू का, म्हणजे आरोहीच्या पप्पांनाही बाहेर जेवायला आहे, आरोहीचं आटोपलेलं आहे. तशी शाळेतनं आल्यावर जेवेल ती थोडीशी, पण आता खरं तर ही भाजी जी आहे आमच्या दोघींसाठीच बनवायची होती. आणि दोघींसाठीच बनवायची असलं तर खरं तर कंटाळा येतो. म्हणून जी आहे शेवभाजी मी अशी अगदी शॉर्टकट मेथडने जी आहे आज बनवते आहे. काही नाही, कांदा आणि लसूण आल्याची पेस्ट घातली, छान होऊ दिली. नंतर त्यामध्ये थोडंसं म्हणजे अर्धं चिरलेलं बीट आणि एक मोठ्याच्या मोठा टोमॅटो घातला. त्यामुळे ना ग्रेव्ही मस्त घट्टसर येते. आता वाटण घाटण करायचा खरंच मला कंटाळा आला होता. सो हा जो आहे मी शॉर्टकट निवडलेला आहे. पण याही प्रकारे शेवभाजी केली ना मस्तच लागते. टेस्टही छान येते आणि मस्त दाटसरही येते. आणि बीट टाकलेलं असल्यामुळे कसं थोड्याशा तेलामध्ये ही भाजीला कलर खूप मस्त येतो. सो त्यामुळे ना जेव्हा केव्हा मसाल्याच्या भाज्या किंवा स्पेशल पनीरच्या वगैरे भाज्या करायच्या असल्या ना, तेव्हा मी थोडासा बीटचा तुकडा हा घालतच असते. चला भाजी बनवून झाली, सर्व आवरून घेतलं आणि आता मी निघालेली आहे बाजाराला जायला. खरंच मला बाजार आणायचा इतका कंटाळा येतो की काय सांगू. पण आज बाजारात आल्यानंतर इतकं छान वाटत होतं. सर्वीकडे बघा टरबूज, खरबूज आणि असे माठ पाहूनच म्हणजे इतकं छान वाटत होतं की थंड थंडगार असं वाटायला लागलं होतं. लगेच जे आहे पूर्ण बाजार वगैरे घेऊन आली मी. पण खरं सांगते असं भयंकर ऊन होतं ना की असं वाटत होतं राहू दे ते बाजार आणि जाते बाबा एकदाची घरी. तसं तर बाजार आरूचे पप्पाच घेऊन येत असतात, पण त्यांची 8-4 ऑफिस असल्यामुळे आज जी आहे माझी ड्युटी लागली. आणि बाजार करून आल्यानंतर अशी दमले होते ना, मस्त 10 मिनटं रेस्ट केला आणि आत्ता घेते आहे इथे जेवायला वाढून. आणि ज्या दिवशी असं मस्त सर्व आवडीचं असलं ना, त्या दिवशी जेवण मात्र खूप छान होतं. जेवण झाल्या आता मी इथे कामाला लागलेली आहे बघा. म्हणजे खरं तर जेवण झाल्यावर कंटाळा येत होता, पण म्हटलं आणखी बसलं ना की मग आपल्याला झोपच येईल आणि कामाचा कंटाळा येईल. म्हणून जेवण झाल्याचं जे आहे मी भाजीपाला वगैरे निवडायला घेतला. मी दरवेळेस जे आहे भाजीपाला आधी पूर्ण धुवून घेत असते आणि त्यानंतर त्यातलं सर्व पाणी जे आहे निथळायला ठेवत असते. सो माझं ते काम आता करून झालं. आणि मी काय करत असते, शुक्रवारच्याच दिवशी माझ्या आठवड्याभराची स्वयंपाकाची तयारी मी करून घेत असते. कारण तसंही मला या भाजीपाल्याला वगैरे वेळ द्यायचाच असतो. सो आणखी थोडासा वेळ देऊन जे आहे मी पूर्ण आठवड्याभराची जी आहे माझी तयारी करून घेत असते. आणि मग त्यामध्ये सर्वच गोष्टी येतात, म्हणजे भाजीपाल्यापासून तर ऑइलचे जर कॅन रिकाम्या झाल्या असतील तर त्या पुन्हा फिलअप करणे, कडधान्य भिजायला घालणे, म्हणजे सर्वच की आठवड्याभर मला जी भाजी करावीशी वाटली किंवा कडधान्याची उसळ वगैरे करावी लागली तर ते माझ्या हाताचीच असेल अशा ज्या गोष्टी असतात त्या सर्व मी प्रिपेअर करून ठेवत असते. सो चला ऑइल वगैरे माझं भरून झालं. त्याआधी मी बॉटल स्वच्छही केल्या होत्या, पुसून वगैरे बॉटल जागेवर ठेवल्यात. तोपर्यंत ना असं पाणी वगैरेही बऱ्यापैकी निथळलं. सो आता मी जे आहे भाजीपाला जो आहे निवडून घेत आहे. ह्या पालेभाज्यानं तसं तर पाणी सर्व निथळलं त्यातलं, पण पूर्ण कोरडे होण्यासाठी मी काय करत असते, कोणत्याही एका सुती कापडावर जे आहे ह्या पसरवून ठेवत असते. म्हणजे त्यामध्ये जे काही राहिलं सुरलं पाणी असेल ना ते सर्व तो सुती कापड ओढून घेतो आणि भाज्या मस्त अशा कोरड्या होतात. पालेभाज्या म्हणाल तर फक्त मेथी, पालक आणि कोथिंबीर इतकंच जे आहे मी मार्केटमधनं घेऊन आलेली आहे. आणि ती चिवईची भाजी असते ना तीही घेऊन आलेली आहे. सो अशा 3-4 म्हणजे पालेभाज्या ह्या मी घेऊन आलेली आहे. मला तांदूळ जिऱ्याची भाजी हवी होती आणि जेव्हा मला म्हणजे यांनी फोन केला ना की स्नेहा प्लीज तूच भाजीपाला घेऊन ये, तेव्हाच मी ठरवलं होतं अरे हो चला चाललोत ना आपण तर काहीतरी वेगळ्या भाज्या घेऊन याव्यात. पण मला म्हणजे मी शोधली, तांदूळ जिऱ्याची भाजी शोधली आणि पुन्हा आणखी एक म्हणजे आमच्याकडे तिला चवळीची भाजी म्हणतात ती शोधली, पण त्या दोन्हीही भाज्या नव्हत्या. फक्त जे आहे पालक, मेथी आणि ही चिवईची वगैरे ह्याच भाजी मिळाल्या. सो त्या मी घेऊन आल्या.
घेऊन आली. आणि त्यानंतर चला आता ना सर्व भाज्या मी मस्त अशा स्टोअर करून ठेवणार आहे. त्यासाठी म्हणजे खूपदा शेअर केलेलं आहे, माझ्याकडे मस्त मस्त असे फ्रीजचे ऑर्गनायझर आहेत. ॲक्च्युली तुम्हाला मागे जे बॉक्सेस दिसत आहेत ना प्लास्टिकचे, त्यासोबतच ह्या पॉलिथिन्स पण फ्री आलेले आहेत बघा. आणि खरंच खूपच युजफुल आहे, मी तुम्हाला सांगू नाही शकत. जेव्हा माझ्याकडे हे ऑर्गनायझर नव्हते ना, तेव्हा माझा फ्रीज एनी टाईम मेसी दिसायचा. त्या पॉलिथिन बऱ्याचदा गाठी पडायच्या, मग सोडायच्या, कधी मग बांधल्याच नाही जायच्या, त्यामुळे भरपूर पसारा व्हायचा. आणि म्हणजे हाच भाजीपाला त्या फ्रीजमध्ये यायचाही नाही, इतका गोंधळ झालेला असायचा की काही भाजीपाला म्हणजे असं ठोचून ठोचून भरावा लागायचा, त्यामुळे सांड उबळवायची आणि बऱ्याचशा गोष्टी व्हायच्या. पण या ऑर्गनायझरमुळे खरंच माझी भरपूर कामं सोपी झालेली आहेत. पसारा तर कधीच फ्रीजमध्ये दिसत नाही, मस्त नीटनेटकं आणि ऑर्गनाईज दिसतं फ्रीज. आणि सोबतच ना म्हणजे भाज्या मिक्सही होत नाहीत, जी भाजी पाहिजे ती लगेच हाताशी येते. त्यामुळे खरंच कामं जरा सोपी झालेली आहेत. आणि आता तर मला असं वाटतं, मला जर हे ऑर्गनायझर आधी मिळाले असते ना, तर मला हे फ्रीजही घ्यायचं काम पडलं नसतं. माझं छोटंसं जे फ्रीज होतं ना, तेही म्हणजे आरामात मी यूज करू शकले असते. पण चला म्हणजे लेट का असे ना, मी ऑर्गनायझर घेतले आणि खरंच खूप 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 माझी कामं सोपी झालीत. आणि सर्वात फेवरेट तर हे ऑर्गनायझर आहे माझं. म्हणजे स्वयंपाक करायला बसलं ना, तर जास्त असा पसारा गॅसच्या ओट्यावर या ऑर्गनायझरमुळे होतच नाही. एकाच ऑर्गनायझरमध्ये मिरची, लसूण, कांदा आणि बरंचसं काही मिळतं. सो तुम्ही जर म्हणजे अशा टाईपचे जे ऑर्गनायझर घ्यायच्या विचारात असाल ना, सो तुम्ही डेफिनेटली घेऊ शकता, कारण खरंच युजफुल आहेत. आणि आणि त्या मानाने ना त्यांचे रेट वगैरेही फार रिझनेबल मला तरी वाटलेत. म्हणजे अगदी वर्थ इट प्रोडक्ट आहेत हे सगळे. आता सर्व भाजीपाला माझा पॅक करून झाला, पण लक्षात आलं नंतर ज्या ह्या शेंगा आणल्यात मी बघा गवारच्या, भरपूर दिवसानंतर आज मी घेऊन आलेली आहे. सो त्याही मी तोडून घेते. म्हणजे कसं जेव्हा केव्हा भाजी करायची असेल ना, सो मला म्हणजे अशा ज्या गोष्टी असतात ज्या वेळखाऊ असतात, म्हणजे गवारच्या शेंगा किंवा इतर ज्या शेंगा असतात तोडायला वगैरे भरपूर वेळ लागतो. सो ते सर्व कामं मी याच वेळेस करून घेते. म्हणजे दररोज सकाळी किंवा संध्याकाळीही माझी काहीच गडबड होत नाही. आणि म्हणजे मी बाजारात गेली ना, मला म्हणजे भरपूर अशा छान छान वस्तू दिसतात आणि त्या मी घेऊन येत असते. जसं त्यातलीच एक बघा, हा गवती चहा. म्हणजे जसा दिसला ना पटकन मी उचलला, कारण मला गवती चहा भरपूर आवडतो. हा म्हणजे अस्सल गवती चहा होता. जसं फक्त चिरायला घेतला ना तरी इतका मस्त स्मेल येत होता ना त्यातून, की काय सांगू तुम्हाला. सो चला, इथे जवळपास सर्व भाजीपाला माझा धुवून आणि छान वाळवून आणि भरूनही झालेला आहे. मिरच्याही मी अशा देठं वगैरे काढूनच जे जे आहे स्टोअर करत असते, म्हणजे त्या बरेच दिवस टिकतात. आणि बघा इथे माझे कामं चालू, आणि इथे मोक्षूचं आणि पिहूचं काहीतरी कार्टूनपणा चालूच होता. आणि त्यांचं सतत मम्मा आम्हाला बघ चालू होतं. आणि मोक्षूवर तर असं मोबाईल फक्त धरला ना की त्याचं चालू होऊन जातं हाय वगैरे वगैरे. आणि इथे मी त्याला हसत होती ना, म्हणून तो जरा इकडे तिकडे पाहत होता. नाही तर सुरुवात त्याने खूप छान केली, त्याला वाटलं की मला शूटच करते आहे की काय. सो मस्त स्माईल देऊन त्याने हाय बोललं होतं, पण तेव्हा ॲक्च्युली मी कॅमेराच ऑन केलेला नव्हता. आणि दररोज दुपारचं पिहू स्कूलमधनं आल्यावरनं मोक्षू असाच येतो आणि त्यांचं मस्त असं खेळणं चालू असतं. मला काळजी वाटते तशी, कारण त्यांचं ओढताळ वगैरे म्हणजे बऱ्याचशा गोष्टी असतात, त्यामुळे असं मोक्षू पडायची वगैरे भीती वाटते. पण त्यालाही तसंच हवं असतं. पिहू त्याच्यासोबत असा खेळतो ना, म्हणून तो पिहूसोबत छान खेळतो. आणि आरोही खूप छान लाडाने त्याला वागवते. म्हणजे ओढताळ वगैरे तर दूरच राहिलं, पण तरी त्याला तिच्यासोबत खेळायला आवडत नाही. पिहू मस्ती करतो, सो त्याला पिहूसोबत खेळायला फार आवडतं. सो त्यांना म्हटलं चला बाबा तुम्ही तुमचं खेळा, मी माझं फ्रीज क्लीन करते. आता म्हणजे ऑर्गनायझर तर माझे सर्व रेडी आहेत, पण त्याआधी ना मी फ्रीजही क्लीन करत असते दर शुक्रवारी. सो हा फ्रीज आणला तेव्हापासून मी अजूनही डीप क्लीन केलेला नाही, कारण करायची गरजही पडत नाही. फक्त त्यातले जे आहेत ऑर्गनायझर किंवा मग लायनर वगैरे जे टाकलेले आहेत ते तेवढे क्लीन केले ना की फ्रीज अगदी क्लीन होऊन जातो. सो चला, आता इथे ऑर्गनायझरही मी व्यवस्थित फ्रीजमध्ये जे आहे ठेवून देते आहे. आणि त्यामुळे बघा इतक्या सर्व आठवड्याभराच्या भाज्या, सोबत वेगवेगळ्या टाईपच्या कैऱ्या वगैरे भरपूर गोष्टी असूनही माझं फ्रीज किती मस्त सुटसुटीत वगैरे असं दिसतंय. त्यानंतर टरबूजही घेऊन आली होती बघा मी. आता टरबूजनं फक्त 10 रुपये किलो मिळायला लागलेले आहेत. त्यामुळे ना म्हणजे जास्तीत जास्त टरबूज आमच्याकडे आता येत असतं. सो सर्वात आधी मस्त टरबूज वगैरे चिरलं आणि आता आईंना दिलं. मी, अरूप
सर्वांनी मस्त टरबूज एन्जॉय केलं. तरीही हाफ टरबूज जे आहे ते उरलेलं होतं. सो मी टरबूजही असं कट करून वगैरे स्टोअर करत असते. म्हणजे कसं मुलं कधीही मागतात, मग कधी आपण कामात असतो कधी नसतो, मग ते कापायचा प्रयत्न करतात आणि सर्व गॅसच्या ओट्यावर मग त्याचं पाणी सांडतं. आणि बऱ्याचदा ना आपण असं टरबूज जेव्हा म्हणजे तसंच फ्रीजमध्ये ठेवलं जातं, सो तिथेही त्याचं पाणी होऊन जातं आणि फ्रीज चिकट होतं. त्यामुळे त्यासाठी मी टरबूज असं चिरूनच जे आहे स्टोअर करत असते. म्हणजे ज्याला जेव्हा लागलं तेव्हा त्याला इझिली जे आहे अवेलेबल असतं. आणि त्यामुळे कधीतरी मलाही खावंसं वाटलं ना तर मग कंटाळा न करता मीही खाऊन घेते. नाहीतर जेव्हा म्हणजे चिरायची वेळ येते ना तेव्हा मग कंटाळा येतो आणि असं वाटतं जाऊ दे नंतर कधीतरी खाऊन घेईल. पण मस्त असं चिरून ठेवलेलं वगैरे असलं ना की खायला कसं वेळेवर आयतं मिळतं आणि मजाही खूप येते. सो भाजीपाला आठवड्याभराचा माझा मस्त निवडून स्टोअर करून झालेला आहे. आणि आता इथे मी गॅस पेटवायचा प्रयत्न करत होते. पण बघा बऱ्याचदा काय होतं जेव्हा आपण गॅस पेटवायला जातो ना असा घर्र आवाज येतो आणि बंद पडतो. काही नाही, फक्त जे बर्नर असतं ना तिथे जोरात फुंकर मारायच्या आणि नंतर गॅस पेटवायचा, अगदी इझिली पेटून जातो. आणि चला इथे मी शेंगदाणे भाजते आहे. बघा भरपूर भाज्या अशा असतात ज्या करताना आपल्याला त्याला शेंगदाण्याची पूड लावायची असते, तिळाची पूड लावतो बऱ्याचदा, किंवा मग खोबरं वगैरेही भरपूर मसाल्यांच्या भाज्यात वगैरे टाकायला आपल्याला लागत असतं. त्यामुळे जे आहे म्हणजे दररोज म्हणजे जेव्हा वेळ येईल तेव्हा भाजायचं, मिक्सरमधनं काढायचं वगैरे ना, या गोष्टीत बराचसा वेळ जातो. किंवा खोबरं तर वेळेवर व्यवस्थित बारीक होतंही नाही. त्यामुळे मी ना आजच्याच दिवशी जे आहे आठवडाभर पुरेल अशी शेंगदाण्याची पूड किंवा खोबरं वगैरे बारीक करून मिक्सरमधनं ठेवत असते. म्हणजे जसं मला वेळेवर लागेल तसं ते लगेच मला उपयोग त्याचा करता येतो. आणि चला इथे माझे म्हणजे शेंगदाण्याची पूडही बनून तयार आहे. सोबत खोबरं ना कधी मी खोबरं घेऊन येते किंवा कधी खोबऱ्याची जी पावडर मिळते ना तेही घेऊन येते. यावेळेस मी किराण्यात खोबरं लिहिलं होतं, त्यांच्याकडे खोबऱ्याची पावडर असेल अवेलेबल, सो त्यांनी तीच दिली. सो तीही मी मस्त भाजून घेतलेली आहे. ती काही मी मिक्सरमधनं फिरवणार नाही आहे. पण हे मात्र शेंगदाणे मात्र मस्त असे फिरवून घेतलेले आहेत आणि पूड करून घेतलेली आहे. आणि ना म्हणजे शेंगदाणे खोबरं हे सर्व मी फ्रीजमध्येच जे आहे स्टोअर करून ठेवत असते. मग ते भाजलेलं असो किंवा नसो. सोबतच रवाही मी इथे भाजून घेतलेला होता. पण आय थिंक मी ते शूटच केलं नाही का माझ्याच्यानं डिलीट झालं म्हणजे मला आठवत नाही आहे आता. आणि होतं बरं का असं बऱ्याचदा होतं. म्हणजे खूप सारे जेव्हा कामं करत असतो ना आपण तेव्हा म्हणजे तो कॅमेरा ऑन केला का ऑफच राहिला याकडे बऱ्याचदा लक्ष नसतं. कारण एकदा का कामाला लागलं ना की मग जीव ओतून जे आहे आपण ते कामच करत असतो. तसं काहीसं माझ्यासोबत झालं. म्हणजे बघा रवा भाजला तेही मी क्लिप घेतली की नाही मला माहीत नाही. त्यानंतर कडधान्य वगैरे भिजायला घातलं. अशा गोष्टी म्हणजे घाईघाईत वगैरे स्किप होत असतात. पण चला आता ना म्हणजे लसूण कांदा वगैरे तरी आपण वेळेवर पटपट चिरून घेतो. पण लसूण निवडायला नंतर तो ठेचायचा वगैरे बराच वेळ जातो. त्यामुळे ना मी लसूण आलं पेस्टही करून ठेवत असते. आणि यावेळेस ना मी त्यात थोडं खोबरा पावडरही घातलेली आहे. म्हणजे ज्या काही ग्रेव्हीच्या भाज्या असतात पण आपल्याला त्यासाठी ग्रेव्ही किंवा म्हणजे तेच वाटण वगैरे काढायचं नसतं पण ती घट्टसर झाली पाहिजे असं वाटतं ना, तशा भाज्यांसाठी ना मी असं लसूण आल्याची पेस्ट करून ठेवत असते खोबरं घालून. त्यामुळे भाज्या छान घट्टसर होतात. सो चला आता जवळपास माझी सर्व कामं झालेली आहेत. आणि बघा माझं फ्रीज काहीसं असं मस्त ऑर्गनाईज दिसतं आहे. अगदी म्हणजे सर्वच भाज्या अशा डोळ्यासमोर दिसतात. त्यामुळे ना कोणती भाजी करू हा प्रश्नही येत नाही. कारण डोळ्यासमोर दिसलं ती भाजी उचलल्या जाते आणि मस्त जो आहे स्वयंपाक बनत असतो. आणि फ्रीजही बघा किती छान नीटनेटका आणि ऑर्गनाईज दिसतो. आता हे कामं करताना बऱ्याच वेळपासून उभी होती त्यामुळे जरा थकवा आला होता. आणि आरोही स्कूलमधनं आल्यानंतर तिचंही चालू झालं मम्मा काहीतरी वेगळं खायला दे. सो तिच्यासाठी मी इथे फोडणीचा भात केला आणि बाजूलाच जे आहे माझ्यासाठी इथे मी मस्त असा चहा केला. आणि खरं सांगू का थकवा आला म्हणून नाही तर गवती चहा घरात होता म्हणून जे आहे माझं म्हणजे चहा प्यायची इच्छा झाली. सो मस्त चहा पिला आणि आलेली आहे आता माझ्या म्हणजे मोस्ट फेवरेट प्लेसला. म्हणजे इथेच आली की जे आहे माझा थकवा वगैरे सर्व निघून जातं आणि मन अगदी प्रसन्न होतं. आणि सोबत चहा असला म्हणजे मग तर काही सांगायलाच नको. मस्तच कॉम्बिनेशन आहे नाही. चहा त्यात मस्त माझं गार्डन आणि इतकी मस्त झुळझुळ हवा चालू होती का बराच वेळपर्यंत मी गार्डनमध्ये बसून होते. आणि त्यानंतर म्हणजे थोडा वेळ आराम केला. आणि आत्ता झालेली आहे संध्याकाळ नाही सॉरी रात्र झालेली आहे. 8 वाजून गेलेत. आणि माझा स्वयंपाक भांडी गॅस ओटा किचन ओटा सर्व आवरून झाल्यानंतर जे आहे
मी थोडीफार क्लिनिंग जी आहे दररोज करत असते, म्हणजे सकाळी उठून कसं माझं घर मला अगदी फ्रेश मिळतं आणि ही खरं तर आमची गरजही आहे. कारण ना दिवसातून 3 काय 4ही टाईम पोछा लावला ना तरी आता आमच्याकडे कमीच असतो, कारण भरपूर राख जी आहे हवेसोबत उडून येत असते. सो त्यामुळे क्लिनिंग केलं आणि आता ना हे बाजरं आहे बघा, 2 दिवसापूर्वी दळून आणलं होतं. ॲक्च्युली हे 2 किलो आहे, यातलं मी 1च किलो यूज करणार आहे आणि उद्या मी बनवणार आहे या बाजऱ्यापासून बाजरीच्या खारोड्या. अगदी मस्त असं दरदरीत दळून आणलेलं आहे आणि हे आता मी म्हणजे यात पाणी टाकून रात्रभर भिजायला ठेवणार आहे आणि पुढे काय कसं कसं काय करते ते उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेलच. चला तर आता व्हिडिओची सुरुवातही आज गार्डनमध्ये केली होती आणि व्हिडिओचा शेवटही गार्डनमध्येच करते आहे. व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी अपेक्षा करते. व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या. बाय, टाटा.